श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज गुरुप्रतिपदा. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा निजनाद गमन दिवस. नमो सदा श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज. गुरुप्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज गुप्त झाले. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमन निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. बहुधान्य संवत्सरन माघ मास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस, उत्तर दिशो होता सूर्यपे. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमदराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. आज या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला अगदी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरा होतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यती पूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णतीरी वरील श्री क्षेत्र औदुंबूर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात. म्हणून या 3 पादुकांसंदर्भात संक्षिप्ताने माहिती देत आहे. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबूर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासात संदर्भ घेऊनच औदुंबूर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुका विषयी स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी, पूजा करीती ते जे तत्परी, मनोकामना पूर्ती जना. गुरुचरित्रातील 19.81 नंबरची ओळ आहे. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनी सहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षा ते पूजोन यावे आमुचे जेतस्थान, पादुका ठेवितो निर्गुण, पूजा करावी मनोभावे. पुष्पनंदी नामक शिष्यास मिळालेले प्रसाद, पुष्पनंदी नामक शिष्यास मिळालेला प्रसाद पुष्पभीमा अमरजा संगमावरील कल्प वृक्षसम
अश्वस्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून त्या पादुकांना निर्गुण पादुका म्हटलं असावं. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेला व शब्दांनी सांगता न येणारा अशा पादुका घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु श्रीशैल्यात जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायन देवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले. तेही त्यांचे वंशजांनी प्रसादिक म्हणून ठेवलेले आढळते. तर कसा वाटला हा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भेटू लवकरच.